धोकादायक बसेस बंद करा, नागरिकांची मागणी। राज्य परिवहन मंडळाच्या बार्शी आगारातील अनेक बसेसची अत्यंत दुरावस्था झाली असून अशा धोकादायक वाहनांना मार्गावरून हटवण्यात यावे। गरजेनुसार चांगल्या दर्जाची वाहने उपलब्ध करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्या वतीने आगार प्रमुख अनिल कुमार घेवारे यांना देण्यात आले। यावेळी विक्रम पाटील, ॲडव्होकेट जीवनदत्त आरगडे, निखिल मस्के, भगवान जाधव उपस्थित होते। अनेक बसेसच्या काचा फुटल्या आहेत। बस स्थानकाच्या परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी व रोगराईचे वातावरण निर्माण झाले आहे। आरटीओ तथा प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी बसेसच्या दर्जा तपासणी करण्याकामी उदासीन धोरण अवलंबित आहे। बस स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज आहे। यासारख्या किमान अत्यावश्यक सुविधांची पूर्तता करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने या निवेदनात म्हटला आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीचे प्रतिनिधी बनवनाथ चौधरी, बार्शी। जीवनदत्त आरगडे, बार्शी शहर काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष। बार्शीच्या ज्या बसेस आहेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या, या बसेस या बकरी वाहतूक करणाऱ्या टेम्पोपेक्षा बेकार वाईट अवस्थेमध्ये ह्या प्रवासी वाहतूक करतात। सलग 6 खिडक्या नसणाऱ्या बसेस अतिशय खळखळ असा आवाज येतो आणि अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ह्या बसेसमधून प्रवास करणं म्हणजे जीव घेणं असतं। परवा एका महिलेची साडी अडकून महिला द्रौपदी वस्त्रहरणसारखी एक महिला पूर्णपणे रस्त्यावर पडली। अशा दुर्दैवी आणि दुर्दशा झालेल्या बसेस त्या सेवेतून रद्द कराव्यात आणि CCTV कॅमेरे बसवावेत आणि बसेसची। विक्रांत पाटील बोलतोय, जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी। आत्ताच आम्ही राज्य एस टी महामंडळाला निवेदन दिलं आहे। ग्रामीण भागातल्या एसटीची कंडिशन अशी अवस्था आहे की तिथे गेल्यानंतर कंडक्टर आणि ड्रायव्हरची तर परेशानी होतीच, परंतु बसलेल्या माणसांचे मनके सुद्धा गेलेले आहेत असं आढळून आलं आहे।